पावसानं थोडी उसंत घेतल्यानं पंचगंगा नदीची पाणी पातळी कमी होऊ लागली आहे। त्यामुळे कोल्हापूर शहरातील काही भागातील पाणी ओसरू लागलंय। पूर ओसरलेल्या भागात साचून राहिलेला गाळ आणि कचऱ्यामुळे प्रचंड दुर्गंधी सुटली आहे। अशा वेळी महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीनं तातडीनं स्वच्छता आणि औषध फवारणीला प्रारंभ झालाय। पूर ओसरल्यानंतर चिखल, कचरा आणि दुर्गंधीचं साम्राज्य असतं। त्यातून आरोग्याचे प्रश्न निर्माण होतात। शहरातील काही भागातील पाणी संथ गतीनं मागे जाऊ लागलंय, पण त्याचवेळी महापुरातून आलेला कचरा आणि चिखल यामुळे त्या भागातील नागरिकांना जीव नकोसा होतो। अशावेळी महापालिका आरोग्य विभागानं स्वच्छता मोहीम आणि औषध फवारणी सुरू केली आहे। त्यासाठी वर्कशॉप विभागानं स्वच्छतेसाठी लागणारी सर्व यंत्रणा उपलब्ध करून दिली आहे। व्हीनस कॉर्नर परिसर, पंचगंगा तालीम, जयंती नाला परिसर, सिद्धार्थनगर यासह पूर ओसरू लागलेल्या ठिकाणी स्वच्छता मोहीम सुरू झाली आहे। तसंच अग्निशमन दलाच्या फायर फायटरनं पाण्याचा फवारा मारून रस्ता साफ केला जातोय। स्वच्छता केल्यानंतर लगेचच औषध आणि धूर फवारणी केली जाते। मोरेवाडी, आरके नगर, पासगाव या भागातील पाणी जयंती नाल्यात वाहत येतं। या पाण्याबरोबर प्लास्टिक, थर्माकोल आणि कचरा मोठ्या प्रमाणात वाहत येऊन तो जयंती नाल्याच्या काठाला साचला होता। जेसीबीच्या सहाय्यानं सुमारे 9 डंपर कचरा काढण्यात आलाय।